नमस्कार मित्रांनो, क्विक ब्रेन्स पोलीस भरती पी-वाय-क्यू सीरीजमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण कामकाळ आणि वेग या टॉपिकवर 2021, 2023 आणि 2024 ला पोलीस भरतीमध्ये आलेले सर्व क्वेश्चन बघणार आहोत. तर पोलीस भरतीला एकूण 137 क्वेश्चन आलेले आहेत आतापर्यंत आणि आपण आज 30 क्वेश्चन बघणार आहोत. पहिला जो टाइप आहे त्यामध्ये 2 किंवा 3 व्यक्तींनी मिळून एकत्र काम करणे. अखिल एक काम किती दिवसात करतो? तेच काम अनुपम 12 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी एकत्र काम केले, तर एकत्र काम किती अखिल जो आहे, तो एक काम 24 दिवसामध्ये करत आहे. अनुपम तेच काम किती दिवसात करतो? 12 दिवसात. तर 24 आणि 12 यांच्या लसावी किती होणार? 24 युनिट. जो लसावी असते ते काय असते? एकूण काम. तर अखिलची कार्यक्षमता म्हणजे अखिलद्वारा केलेले एका दिवसाचे काम किती येणार? 24 दिवसात 24 युनिट काम करते. म्हणजे अखिलची एका दिवसाचे काम किंवा याला आपण काय म्हणू? अखिलची कार्यक्षमता. अखिलची कार्यक्षमता किती येणार? 1. अनुपमची कार्यक्षमता किती येणार? 2. आपल्याकडे एकूण काम 24 युनिट आहे. दोघे मिळून जर करतील तर किती दिवस लागतील? अखिल एका दिवसामध्ये 1 युनिट काम करते. अनुपम एका दिवसामध्ये 2 युनिट काम करते. जर दोघे मिळून एकत्र काम करतील तर एका दिवसामध्ये 3 युनिट काम करणार. एका दिवसात 3 युनिट काम करतात तर 24 काम करण्याला याला यांना किती दिवस लागणार? 8 दिवस. ऑप्शन आपण दुसरा क्वेश्चन काय म्हणताय? रोशन एक काम पूर्ण करण्यास 20 दिवस घेतो. प्रकाश ते काम पूर्ण करण्यास 30 दिवस घेतो. तर रोशन जो आहे, एक काम करण्यासाठी 20 दिवस घेत आहे. प्रकाश एक काम करण्यासाठी 30 दिवस घेत आहे. एकूण काम कसे काढतो आपण? ह्या दोघांचे लसावी घेतो. 20 आणि 30 चा लसावी किती येणार? 60 युनिट. रोशनची कार्यक्षमता किती येणार? 20 त्रिक 60 3 युनिट आणि प्रकाशची कार्यक्षमता किती येणार? 30 दुने 60 युनिट. एकूण काम आपल्याकडे 60 आहे. एकत्र काम करतील तर रोशन एका दिवसात 3 युनिट काम करत आहे. प्रकाश एका दिवसात 2 युनिट काम करत आहे. दोघे मिळून एका दिवसात 5 युनिट काम करणार. तर या दोघांना एकत्रित काम करण्यासाठी किती दिवस लागणार? 12 दिवस. ऑप्शन चौथा. दुसरा क्वेश्चन काय? एका व्यक्तीला काम करण्यास एक 10 दिवस लागतात. दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती पूर्ण करतील? पहिला जो व्यक्ती आहे त्याला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागत आहेत. दुसरा जो व्यक्ती आहे त्याला एका काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. 10 आणि 15च्या लसात ठीक आहे. पहिल्या व्यक्तीची कार्यक्षमता येणार 3 आणि दुसऱ्या व्यक्तीची कार्यक्षमता येणार 2. एकूण काम 30. दोघे तर एकत्र येतील तर एका दिवसात 3 आणि 2 काम करतील 5. तर 30 5 सेकंद तर किती दिवस लागणार? 6 दिवस. चौथा क्वेश्चन मला करायचा आहे. नाशिक शहर पोलीस 2024 ला आलेला क्वेश्चन आहे आणि हा आपण क्वेश्चन सारखा आहे. सातारा चालक 2024 तर सेम आहे फक्त पहिला आणि दुसरा व्यक्ती बोलला आहे. तर इथं का म्हटलंय आणि ब 10 आणि 15 दिवस लागतात. इथं पण किती बोलत आहे तो? आणि ब. 10 दिवसात करतो, 15 दिवसात करतो. 6वा क्वेश्चन. 6वा क्वेश्चन पहिल्या क्वेश्चन सारखा आहे. रायगड चालक 2024 तर इथं 3 क्वेश्चन आपण तसं करायचं आहे. एका कामाला एला किती दिवस? बीला 48 दिवस लागतात आणि सीला किती दिवस लागतात? 30, 48 आणि लसावी किती? 48 आपलं काय? एकूण कार्यक्षमता 48. कार्यक्षमता 48 सेकंद. जोड त्रिक 48. एकूण काम किती आहे? 48 युनिट. तिघं मिळून जर करतील, एका दिवसाला काम होणार 2 तास.
एका दिवसाला ते एकत्रच मिळून 6 युनिट काम करतील. तर त्यांना किती दिवस लागणार? 6 × 48 म्हणजे किती दिवस लागणार? 8 दिवस. ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन 8वा क्वेश्चन आहे. लातूर पोलीस 2023 ला लिहिला. सुरेशला एक शोध भरायला 4 तास लागतात. मुकेशला तोच शोध भरायला 6 तास लागतात. सुरेश आणि दुसरा काय? सुरेशला लागतात 4 तास आणि मुकेशला लागतात 6 तास. 4 आणि 6 चे लसावी किती येणार? 12. आपल्याकडे 12 हा एकूण काम आलेला आहे. तर सुरेशची कार्यक्षमता येणार 4 त्रिक 12 आणि मुकेशची कार्यक्षमता येणार 6 दुने 12. आता एकूण काम तर 12 आहे. दोघे मिळून एका तासाला किती करतात? 5 युनिट काम. तर किती होणार? 5 दुने 10. 2 तासाला. आता रिमेनिंग किती? बाकी किती भेटणार? 2/5. 2/5 ला आपल्याला कशामध्ये बदलायचे आहे? मिनिटांमध्ये. तर याला आपण काय करू? तासांना मिनिटांमध्ये बदलण्यासाठी 60 ने गुणाकार. 5 ने हा किती जाणार? 12. 12 दुने 24. म्हणजे आपलं उत्तर किती आहे? 2 तास 12 दुने 2 मिनिट. ऑप्शन दुसरा. 9वा क्वेश्चन. ए ला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, बी ला 15 दिवस आणि सी ला 20 दिवस लागतात. तर तिघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? ए ला किती दिवस लागत आहेत? 10. बी ला तोच काम करण्यासाठी 15 आणि सी ला तेच काम करण्यासाठी 20 दिवस. 10, 15 आणि 20 तर लसावी किती येणार? 60 युनिट. एका दिवसाला हा 6 युनिट काम करणार. हा एका दिवसाला किती? 15 चौ 60 आणि सी एका दिवसाला 15 20 त्रिक 60. एकूण काम 60 आहे. एकत्रित करणार तर 6 आणि 4 10, 10 आणि 3 एका दिवसाला 13 युनिट काम करणार. 23 52 60 4 6 58 ऑप्शन. तर 10वा क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे. एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास मला 24 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? असा क्वेश्चन आपण वरती पण केलेला आहे आणि सेम क्वेश्चन धुळे पोलीस 2023 आणि नागपूर पोलीस 2021 ला पण आलेला आहे. क्वेश्चन 11वा. एक काम 6 दिवसात पूर्ण करतो. ब ब तेच काम 12 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? एक काम किती दिवसात पूर्ण करतो? 6 दिवसात. व तेच काम किती दिवसात करतो? 12 दिवसात. 6 व 12 च्या लसावी किती आला? 12. ची कार्यक्षमता 6 × 12. ची कार्यक्षमता 12 एका 12. ठीक आहे. आपल्याकडे एकूण काम किती आहे? 12 युनिट. दोघे एकत्रित करतील तर एका दिवसात 2 आणि 1 3 युनिट काम होणार. दिवस लागणार 3 × 12 दिवस म्हणजे 4 दिवस. ऑप्शन दुसरा. 12वा क्वेश्चन तुम्हाला पण करायचा आहे. सेम वरच्यासारखा आहे. बघा. एक पुणे ग्रामीण पोलीस 2023 आणि हा पुणे पोलीस 2023 चा आहे. तर एकूण पहिल्या टाईपवर 12 क्वेश्चन आपण बघितले आहेत. आता आपण दुसरा टाइप सुरू करू. एकत्रित कामावरून एका व्यक्तीचे स्वतंत्र काम काढणे. दोन व्यक्ती आहेत यम आणि एन. यमला एक काम पूर्ण करण्यासाठी 6 तास लागतात. यम आहे त्याला एक काम करण्यासाठी किती लागतात? 6 तास. जर त्याने एन सोबत मिळून काम केले. यम एकटा काम न करता एन सोबत काम करेल तर त्याला किती तास लागतात? 3 तास. तर एकट्या एनने ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल? यम यम व यम प्लस एनची काय एकूण काम किती येणार? 6 आणि 3च्या लसावी किती येणार? 6 युनिट. तर एमची कार्यक्षमता किती आली? 1 युनिट. एम प्लस एनची कार्यक्षमता किती आली? 2 युनिट. आपल्याला
कोणाची कार्यक्षमता काढायची आपल्याला? एनची कार्यक्षमता काढायची आहे. ठीक आहे. तर बघा एम एम प्लस एन मधून एम मायनस केलं आपण. एम प्लस एन आहे. त्या दोघांची कार्यक्षमता मधून आपण एमची कार्यक्षमता मायनस केली. तर एम प्लस एनची कार्यक्षमता किती आहे? 2 आणि एकट्या एमची कार्यक्षमता किती आहे? 1. तर आपल्याला प्लस एम मायनस एम कॅन्सल होणार. एनची कार्यक्षमता येणार, एनची कार्यक्षमता येणार 1. 6 युनिट काम आहे. एका दिवसाला 1 युनिट काम करतो एन. तर एनला किती दिवस लागणार? 6. किती तास लागणार? 6 तास. एका तासाला 1 युनिट काम करते तर किती तास लागणार? 6 तास. याच टाइपवर आपण दुसरा क्वेश्चन करू. दुसरा क्वेश्चन तुम्ही कराल. स्वाती आणि कीर्ती दोघे मिळून एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. तेच काम स्वाती एकटीने पूर्ण केल्यास 24 दिवस लागतात. तर कीर्तीला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? हा क्वेश्चन होमवर्क आहे, तुम्हाला करायचा आहे. हा वाला क्वेश्चन करू आपण. वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतो आणि एकट्या वडिलांनी ते काम किती दिवसात होते? 30 दिवसात. एकटे वडील जर कमी करतील तर 30. 20 आणि 30च्या लसावी याला किती? 60. 60 आपलं काय असते? एकूण काम. एका दिवसाचे काम म्हणजे कार्यक्षमता. तर वडील व मुलगा एका दिवसात काम करतात. वडील एका दिवसात काम करतात. तर आपल्याला आता कोणाची कार्यक्षमता एकट्याने काम किती? वडील व मुलगा. काय फक्त वडील. वडील आणि मुलांच्या कार्यक्षमता त्यांची कार्यक्षमता आपण वजा केली तर आपल्याला कोणाची मुलाची मुलाची कार्यक्षमता कार्यक्षमता वडील व मुलाची कार्यक्षमता आहे 3. इथून वडिलांची कार्यक्षमता आपण वजा केली तर एकूण काम 60 युनिट. एका दिवसाला 1 युनिट काम करते. त्याला किती? 60 दिवस. या टाइप वर्षाचा आपण दोन दुसऱ्या टाइपवर फक्त 2 क्वेश्चन विचारले आहेत आतापर्यंत. आपण तिसऱ्या टाइपचे क्वेश्चन कामगारांच्या जोड्या व एकट्याचे काम. इथं काय आहेत? कामगार जोड्याने काम करणार म्हणजे 2-2 लोक एका सोबत काम करणार. यावरून आपल्याला एक एक पेअर मधून एखाद्या व्यक्तीच्या तो पूर्ण काम किती दिवसात करेल हे काढायचे आहे. ठीक आहे. तर बघा क्वेश्चन काय म्हणत आहे? ए व बी एक काम 20 दिवसात करतात. ए आणि बी एक काम किती दिवसात करतात? 20. बी आणि सी काम किती दिवसात करतात? 15. सी आणि ए एक काम किती दिवसात करतात? 12. 12, 15 आणि 20 यांच्या लसावी काढायचे. लसावी किती? 60 युनिट. ए व बी ची कार्यक्षमता किती येणार? 3. बी व सी ची कार्यक्षमता किती येणार? 4 युनिट. व ए ची कार्यक्षमता येणार 12 म्हणजे 5 युनिट. इथं आपण ऍड करू. ह्या गोष्टी यांना सर्वांना ऍड करू तर ए प्लस ए येणार 2A प्लस प्लस बी प्लस प्लस सी यांची कार्यक्षमता पण ऍड करायची आपल्याला. 3 आणि 4 7, 7 आणि 5 12. तर 2 कॉमन घेऊ आपण. ए प्लस बी प्लस सी किती युनिट आलं? 12. तर ए प्लस बी प्लस सी एका दिवसात किती युनिट काम करतील? 2 याला भाग देऊ तर किती येणार? 6. तर आपल्याला ए प्लस बी प्लस सी ची कार्यक्षमता मिळाली. आपल्याला कोणाची कार्यक्षमता काढायची आहे? ए ची. तर बघा ए प्लस बी प्लस सी मधून आपण बी प्लस सी ची कार्यक्षमता आपण वजा करू. तर आपल्याला कोणाची कार्यक्षमता मिळणार? ए ची. ए प्लस बी प्लस सी मधून बी प्लस सी ची कार्यक्षमता वजा करू. तर ए प्लस बी प्लस सी ची आहे 6. बी प्लस सी ची कार्यक्षमता किती आहे इथं बघा. किती आहे? 4 युनिट. तर ए ची कार्यक्षमता किती येणार? 2 युनिट. ही कोणाची आहे? ए ची कार्यक्षमता. एकूण काम किती आहे? 60.
ए एका दिवसाला किती करतो? 2 युनिट. तर एला एकट्याने ते काम करण्यास किती दिवस लागतील? 30 दिवस. ऑप्शन पहिला. यानंतर 17वा क्वेश्चन आहे. ए व बी एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. ए व बी एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी काम किती करतात? 12 दिवसात. आणि ए व सी तेच काम किती करतात? 15 दिवसात. 8, 12 आणि 15 याच्या लसावी किती येणार? 120. ए व बी ची कार्यक्षमता 15 टे 120. बी व सी ची 12 120 आणि ए व सी ची कार्यक्षमता 15 टे. ठीक आहे. तर आपण जिथं इथं ऍड केल्यावर काय ते 2 टाइम्स ए प्लस प्लस सी हे किती येणार? 15 आणि 10 25 25 आणि 8 33. तर ए प्लस बी प्लस सी कार्यक्षमता किती आली? 33 अपॉन 2. आता लक्ष द्यायचं आहे आपल्याला इथं कोणाची कार्यक्षमता काढायची आहे? सी ची. सी ची कार्यक्षमता काढायची आहे तर इथून ए आणि ए प्लस बी वजा करायला लागेल. ए प्लस बी ची कार्यक्षमता वजा करायला लागेल. ए प्लस बी ची कार्यक्षमता किती आहे? 15 युनिट. तर सी ची कार्यक्षमता किती येणार? 33 अपॉन 2. ए प्लस बी प्लस सी ची कार्यक्षमता झाली. याच्यामधून ए प्लस बी ची कार्यक्षमता किती आहे? 15 युनिट. वजा करू. तर सी ची कार्यक्षमता 33 15 दुने 30 मायनस 3 अपॉन 2. तर सी ची कार्यक्षमता किती आहे? 3 अपॉन 2. 3 अपॉन 2 आली. एकूण काम किती आहे? 120. याला जर ती 3 अपॉन 2 कार्यक्षमतेने करेल. हा 2 कुठे जाणार? वरतं. 3 ने याला भाग देऊ तर किती वेळा जाणार? 40 वेळा आणि गुणिला 2. तर उत्तर किती येणार? 80. किती दिवसात पूर्ण करेल? एकटा काम 80 दिवसात. क्वेश्चन 18. चंद्रपूर बॅट्समॅन 2024 ला लिहिला आहे. ए प्लस बी एक काम किती दिवसात करतात? 12 दिवसात. बी प्लस सी एक काम किती दिवसात करतो? 15 दिवसात. आणि ए प्लस सी एक काम किती दिवसात करतो? 20 दिवसात. तर 12, 15 आणि 20 ची कार्यक्षमता 60 युनिट. कारण की 12, 15 आणि 20 याच्या लसावी किती तो? 60 युनिट. तर 60 युनिट आपलं काय असते? एकूण काम. एकूण काम. तर ए प्लस बी ची कार्यक्षमता किती? 12 पंजे 60 प्लस सी ची कार्यक्षमता 15 15 चौक 60 आणि ए प्लस सी ची कार्यक्षमता किती? 20 60. ठीक आहे. जेव्हा आपण इकडे ऍड करतो तर काय ते टाइम्स ए प्लस प्लस सी. 5 4 9 9 आणि 3 12. ए प्लस बी प्लस सी ची कार्यक्षमता किती आली आपल्याकडे? 6 युनिट. आपल्याला कोणाची कार्यक्षमता काढायची आहे? एकट्या बीने ते किती काम करेल? बघा, बीला बीची कार्यक्षमता काढायची आहे, तर इथून कोणाकोणाची कार्यक्षमता? ए आणि सी ची कार्यक्षमता. ए आणि सी ची कार्यक्षमता किती आहे? 3 युनिट. तर बी ची कार्यक्षमता किती येणार? बघा, ए प्लस बी प्लस सी ची कार्यक्षमता आहे 6 युनिट आणि ए प्लस सी ची कार्यक्षमता आहे 3. तर 6 मधून 3 गेले तर 3. तर हे आली आपल्याकडे बी ची कार्यक्षमता. एकूण काम किती आहे? 60 युनिट. बी एका दिवसाला 3 युनिट काम करेल. त्याला पूर्ण 60 युनिट काम करायला किती दिवस लागणार? 20 दिवस. ऑप्शन तिसरा. आता आपण चौथ्या टाइपचे क्वेश्चन बघणार आहोत. एका व्यक्तीने काही दिवस काम करून सोडल्यानंतर शिल्लक काम दुसरा व्यक्ती किती दिवसात करेल? ठीक आहे. तर इथं 2 व्यक्ती असतात. त्यामधून काही दिवस एक व्यक्ती काम करतो आणि तो सोडून जातो. तर वाटलेले काम दुसरा व्यक्ती किती दिवसात करेल हे काढायचे असते. तर इथं 2 व्यक्ती आहेत. एक कोण आहे? मुकेश. कोण आहे? मुकेश. मुकेश. किती दिवसात काम करतो? 15. दुसरं कोण आहे? अनिल. अनिल एक काम किती दिवसात करतो? 10. 15 आणि 10 चे लसावी किती येते? मुकेशची कार्यक्षमता 2 युनिट आहे. अनिलची कार्यक्षमता आहे 3 युनिट.
अनिल एका दिवसाला 3 लाईन वाचायची आहे. अनिल 8 दिवस काम केले आणि तो सोडून गेला. अनिल एका दिवसाला 3 युनिट काम करतो. अनिल एका दिवसाला 3 युनिट काम करतो. त्याने किती दिवस काम केले? 8 दिवस. 8 दिवस काम केले. तर किती युनिट काम करेल? 24. तर बघा 30 मधून 24 गेले. तर उरणार किती? 6. 6 काय आपलं शिल्लक काम किंवा उरलेलं काम. शिल्लक काम. आता हे कोण करणार आहे? मुकेश करणार आहे. 6 युनिट काम उरलेलं आहे. मुकेश एका दिवसाला 2 युनिट काम करते. तर मुकेशला पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागणार? 3 दिवस. नागपूर एस-आर-पी-एफ 2024 क्वेश्चन आहे. तर ऑप्शन कोणतं आलं आपलं? दुसरं. क्वेश्चन नंबर 20. सचिन हा एक काम 12 दिवसात करतो आणि विराट तेच काम 20 दिवसात करतो. सचिन 12 दिवसात करतो आणि विराट तेच काम 20 दिवसात करतो. ठीक आहे. 12 आणि 20 च्या लसावी 60. तर सचिनची कार्यक्षमता एका दिवसात किती काम करतो? 5 युनिट आणि विराट एका दिवसात किती करतो? 3 युनिट. बघा, जर सचिनने किती दिवस काम केले? 8 दिवस. सचिन एका दिवसात 5 युनिट काम करतो. 8 दिवस काम करेल तर किती युनिट काम करेल? 5 8 40. तर 20 मधून 40 युनिट काम घटला. किती येणार? 20. हे आपलं कोणतं काम आहे? उरलेलं काम. उरलेलं काम. आता हे उरलेलं काम कोण करणार आहे? विराट करणार आहे. तर 20 युनिट काम उरलेलं आहे. विराट एका दिवसाला 3 युनिट काम करते. तर 20 3 सक 18. उरले किती? 2. 6 2/3 दिवस. ऑप्शन आहे 6 2. ऑप्शन दुसरा. 21. विशाला एक काम 25 दिवसात करतो आणि कुमार हाच तेच काम 10 दिवसात करतो. जर कुमारने 6 दिवस काम केले, तर उरलेले काम करायला विशालला किती दिवस लागतील? गडचिरोली पोलीस भरती 2024 चा क्वेश्चन आहे. हा तुम्हाला घरी करायचा आहे. 22 क्वेश्चन बघू आपण. अ एक काम 10 दिवसात संपवितो, तर ब तेच काम किती दिवसात संपवितो? 20 दिवसात. अ ला 10 दिवस लागतात, ब ला 20 दिवस लागतात. 10 आणि 20 च्या लसावी याला 20. ब ची कार्यक्षमता 3 दुने 20, ब ची कार्यक्षमता 20 एक 20. आता बघा अ ने किती दिवस काम केलंय? 3 दिवस. एका दिवसाला 2 युनिट काम करते. 3 दिवस काम करायला तर एक काम किती करणार? 6 युनिट. वाटलं किती आपल्याकडे? 14. उरलेलं काम बी ने केलेले आहे. उरलेलं किती काम आहे? 14. बी एका दिवसाला 1 युनिट काम करतो. उरलेलं काम करण्यासाठी त्याला किती दिवस? 14 दिवस. यानंतर आपण 23वा क्वेश्चन बघू. एक काम पूर्ण करण्यासाठी अनिलला 15 दिवस लागतात. तेच काम सुनीलला 20 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून 4 दिवस काम केले, तर शिल्लक राहिलेल्या कामाचा भाग दाखवणारा पर्याय कोणता? अनिल जो आहे, अनिल 15 दिवसात काम करतो आणि तेच काम सुनील किती दिवसात करतो? 20. 15 आणि 20 च्या लसावी किती आला? 60. 60 आपला एकूण काम आहे. कार्यक्षमता कार्यक्षमता 60. आता ह्या दोघांनी मिळून काम केलंय 4 दिवस. तर एका दिवसात काम करतील हे 4 आणि 3 7. एका दिवसाला 7 युनिट काम केले. 4 दिवस काम किती येणार? 728. केलं 728. मायनस करू आपण 28 मायनस 6 मधून 8 गेले. 6 मधून तर आपल्याला काय करायचं आहे? उरलेला शिल्लक राहिलेला कामाचा भाग. शिल्लक किती राहिला आहे? 32. एकूण काम किती होतं? 60. तर सिम्प्लिफाय करू याला. 4 8 30 आणि 15 60. 8/15. ऑप्शन पहिलाच आहे.
24वा क्वेश्चन बघू. अ हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम ब हा 30 दिवसात संपवितो. जर अ ने 8 दिवस काम केले व तो सोडून गेला, तर शिल्लक काम ब किती दिवसात संपवेल? वर केलेल्या क्वेश्चन सारखाच क्वेश्चन आहे. हा तुम्हाला होमवर्कमध्ये करायचा आहे. पण आता 5वा टाइप बघू. कार्यक्षमतेवर आधारित प्रश्न. ए हा एका दिवसात एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. ही ए पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. बघा एक 25% ची जी फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे, ती असते 1/4. जर बी जर बी एका दिवसात 4 युनिट काम करतं, तर 4च्या 25% किती आहे? 1. तर ही बी पेक्षा ए पेक्षा म्हटलंय सॉरी. तर ए चा एका दिवसाला 4 युनिट काम करते, तर ही ए पेक्षा किती जास्त? तर 4च्या 25 1. तर ए 4 युनिट काम करत असेल, तर बी एका दिवसाला किती करेल? 5 युनिट. ए पेक्षा किती 25% जास्त. तर ए एका दिवसाला किती 4 युनिट, बी एका दिवसाला किती करतो 5 युनिट. म्हणून त्यांची आपल्याला काय मिळाली ही कार्यक्षमता. आता एकूण काम आपण कसं काढू? तर इथं दिलंय ए एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. एका दिवसाला किती युनिट काम करतो? 4 युनिट. तर बघा एकूण काम कसं काढू इथं? एकूण केला एकूण किती दिवस लागतात? 20 आणि एका दिवसाला तो 4 युनिट काम करतो, तर एकूण काम किती आलं? 80 युनिट. बी ने 6 दिवस काम केले व तो सोडून गेला. बी ने 6 दिवस काम केले व तो सोडून गेला. बी 6 दिवसात किती 5 सकम 30 युनिट काम करेल. ठीक आहे. तर शिल्लक काम किती आहे? 15. सॉरी 50 येईल. आणि हे सी ने किती दिवसात पूर्ण केले? 15 दिवसात पूर्ण केले. या 15 दिवसामध्ये पूर्ण केले. तर सी कार्यक्षमता किती येणार आपल्याकडे? 5 10 50, 5 त्रिक 15. 6/3. तर सी एकटे संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल? एकूण काम आपल्याकडे किती आहे? 80 युनिट. हा करेल 10/3 याची कार्यक्षमता आहे. ठीक आहे. तर बघा किती येणार? डिव्हाइडमध्ये आहे. तर हा 3 वरती जाणार. लक्ष द्या. हा कसा होणार? 80 गुणिले 3/10. जेव्हा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर उतरून जाते न्यूमरेटरला. 10 ने हा किती वेळेस जाणार? 8 वेळेस. आणि 8 त्रिक 24. किती दिवसात पूर्ण करेल हा? 24 दिवसात पूर्ण करेल. त्याच टाइपवर आपण दुसरं क्वेश्चन बघू. ए ची कार्यक्षमता बी पेक्षा दुप्पट आहे. कोणाची? ए ची. कोणापेक्षा म्हणत आहे? बी पेक्षा. तर बी बेसला असेल. बघा इथं ए आणि बी 2 व्यक्ती आहेत. ए ची कार्यक्षमता बी पेक्षा दुप्पट आहे. जर ए एका दिवसाला 1 युनिट काम करत असेल, तर 1च्या दुप्पट किती असते? 2. तर ए किती एका दिवसाला किती युनिट काम करेल? 2. जर दोघे मिळून ते काम 14 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. तर एकटा ए हे काम किती दिवसात पूर्ण करेल? आपल्याला एकूण काम काढायचे आहे तर का? एकूण काम कसं काढतो आपण? एकूण जर ते दोघं मिळून काम करतात, तर किती दिवसात पूर्ण होतो? 14 दिवसात. पण ते दोघे मिळून एका दिवसाला किती युनिट काम करतात? 3 युनिट. तर 14 त्रिक 42. आपल्याला एकूण काम हे एकटा हा काम किती दिवसात पूर्ण करेल? बघा एकूण काम तर 42 आहे. हे एका दिवसाला 2 युनिट काम करतो. म्हणजे 21 दुने 42. किती दिवस लागणार? 21. ऑप्शन तिसरं. क्वेश्चन नंबर 27. सेम क्वेश्चन नाही, नाही, नाही. 3 लोकं आहेत ना. क, ब आणि क. क हा बच्या
दुप्पट वेगाने काम करतो, तर क हा अ च्या व ब च्या दोघा एकत्रित कामाइतके काम करतो. ठीक आहे. 3 लोक आहेत. अ, दुसरा ब आणि तिसरा व्यक्ती कोण आहे? क आहे. बघा पहिली लाईन वाचा. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. ब च्या दुप्पट वेगाने, तर ब ला आपण किती म्हणतो आपण? 1 युनिट काम करत असेल, तर हा ब च्या दुप्पट वेगाने म्हणजे हा 1 युनिट काम करते, तर किती युनिट काम करेल? 2. आणि क जो आहे, हा दोघांच्या बरोबर जो दोघं एका दिवसात जेवढं काम करेल, तो एकटा क एका दिवसात करेल. तर क ची कार्यक्षमता किती येणार? 3. 2 प्लस 1. हा स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवेल. एकूण काम आता ह्या लाईनीवरून आपण काढू शकतो. एकूण काम किती येईल आपल्याकडे? एकूण एका 12 दिवसात पूर्ण काम संपवेल. एका दिवसात 2 युनिट काम करतो. तर एकूण काम किती येईल आपल्याकडे? ब, क. अ, ब व क तिघे मिळून ते किती दिवसात काम करतील? दोघं नाही येणार. तिघे मिळून किती दिवसात करतील? बघा 2 याची कार्यक्षमता आहे. याची कार्यक्षमता आहे 1. तर हे दोघे मिळून किती करतात? 3. आणि क पण यांना जर मिळाला, तर एका दिवसात ते किती युनिट काम करणार? 6. एकूण काम आहे 24. एका दिवसाला 6 युनिट काम करणार, तर 6 24. म्हणजे त्यांना किती दिवस लागणार? 4 दिवस. टाइप 6 किंवा आणि आणीवर आधारित प्रश्न. इम्पोर्टंट टाइप आहे. त्यावर सर्वात जास्त हा वर्धा चू सोलापूर शहर पोलीस झालेलं होतं. त्यामध्ये आपण सर्वात अगोदर ह्या क्वेश्चन आपण एक पुरुष आणि एका दिलाय, तर आपण काय करू? 6 पुरुष बरोबर आहेत ते 8 मुलं. 6 8 गुणिले, कारण की 6 पुरुष 8 मुले. तर आपण इथं आठ, 4 अपॉन 1 पुरुष, 4 अपॉन आणि वाले 7 पुरुष 12 मुले, 7 पुरुष 1 पुरुष, 4 अपॉन 7 हा का होणार? प्लस 12 मुले. प्लस आहे तर कार्तिक 700 प्लस होतात. हा इकडे येणार कार्तिक 64, 5 आणि 1. ठीक आहे. एकूण मुले किती आले आपल्याला? म्हणजे हा काय? 7 पुरुष आणि 12 मुले. ही कोणाबरोबर आहे? 64 अपॉन. आता एक आपण इथे बघा आपण मुलांमध्ये त्यात आपण एकूण काम मुलांचे एकूण काम किती येणार? एकूण माणसे किती आहेत? 8. इथं किती आहे? 64. आपल्याला काम पूर्ण हे काढायचे. 7 पुरुष आणि 12 मुले. तर आपण एकाच याच्यामध्ये करतो. एक मुलांमध्ये तर आपण कोणा 7 पुरुष आणि 12 मुले
7, 12 मुले. टप्पा 8 ने 8 त्रिक त्यांना एक काम करण्यात एक काम 15 मुले करतात. तर 3 मुले काम पुरुष 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतात? एक काम 15 मुले एकूण काम इथून काम 15 गुणिले मुलांच्या मध्ये आपण कोणा 3 मुले एक एक पुरुष काम 20 त्यावेळेस बरोबर तास घेता येईल. 30 मुले तर 20 काम करते. 15 दुने काम किती क्वेश्चन 6 पुरुष व 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण तेच काम 7 पुरुष 12 मुले वर्धा पोलीस 2 सोलापूर शहर पोलीस सेम क्वेश्चन 6 पुरुष व 8 मुले काम 24 तर 7 पुरुष आणि 12 मुले किती दिवसात सेम चालायला नागपूर कारागृह पोलीस 23 आपण ह्या टाईपवर आज थांबू. टाईप 7 पासून आपण दुसऱ्या व्हिडिओला कव्हर करू. ठीक आहे. तर आजची क्लास आपण इथं थांबवणार आहोत. 7व्या टाईप पासून आपण नेक्स्ट क्लासला बघू.